नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं लाडक्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण महाराष्ट्रातील राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी आजच्या घडीची सर्वात मोठी आणि आनंदाची अपडेट समोर घेऊन आलो आहोत। जर तुम्ही राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण काही कारणामुळे लांबलेला हप्ता आता तुम्हाला एका विशेष मुहूर्तावर मिळणार आहे आणि यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यात एक नाही दोन नाही चक्क 4000 रुपये एकत्र जमा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। आणि हा पैसा ऑगस्ट 2026 च्या मध्य भागात कधी जमा होणार आणि जून महिन्यात केंद्र सरकारचा पीएम किसानचा निधी मिळूनही राज्य सरकारचा हप्ता का रखडला होता याची संपूर्ण आणि अधिकृत माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत आणि सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप नका करू, कारण अपूर्ण माहितीमुळे तुमचे पैसे अडकू शकतात। आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन नक्की ऑन करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी आपण योजनेची स्थिती काय आहे ते समजून घेऊया। म्हणजेच केंद्र सरकारच्या माध्यमातून जून महिन्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा निधी सुरळीतपणे वर्ग करण्यात आला होता आणि केंद्र सरकारचे 2000 रुपये मिळाल्यानंतर नियमितप्रमाणे राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील तात्काळ मिळायला हवा होता, परंतु तसे झाले नाही। राज्य सरकार पुढील हप्ता प्रतिबिंब राहण्यामागे काही महत्त्वाचे प्रशासकीय आणि तांत्रिक कारणे होती। यामागे लोकसभा निवडणुकांची म्हणजेच आचारसंहिता, डेटा पातळणी प्रक्रिया आणि राज्य सरकारच्या इतर महत्त्वाच्या योजना म्हणजेच अंमलबजावणी यामुळे या निधीला वितरणाला वेळ लागला आणि मार्च 2026 मध्ये राज्य सरकारने 8व्या हप्त्यापोटीच सुमारे 1774 कोटी रुपयाचा निधी वितरित केला होता। त्यानंतर आता शेतकरी बांधव 9व्या आणि 10व्या हप्त्याची चातकासारखी वाट पाहत आहेत, पण आता ही प्रतीक्षा संपली आहे, कारण ऑगस्ट महिन्याच्या या पंधरवड्यात सरकारकडून अत्यंत सकारात्मक हालचाली सुरू झालेल्या दिसत आहेत आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकत्र 4000 जमा होते अशी आशा करत आहे। शेतकरी मित्रांनो, आता येऊया मुख्य मुद्द्यावर। म्हणजेच अनेक विश्वसनीय माध्यमातून आणि सोशल मीडियावरून म्हणजेच शासकीय चर्चानुसार यंदा शेतकऱ्यांना 9वा आणि 10वा हप्ता एकत्र देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे। म्हणजेच एका हप्त्याचे 2000 याचप्रमाणे 2 हप्त्याचे एकूण 4000 थेट लाभ हस्तांतरद्वारे म्हणजेच डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाऊ शकतात। आणि सध्या ऑगस्ट 2026 चा मध्यभाग सुरू आहे, म्हणजेच रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाचा 15 ऑगस्ट पार्श्वभूमीवर हा निधी वर्ग करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर युद्ध पातळीवर काम सुरू झाले आहे आणि राज्यातील जवळपास 90 लाखाहून अधिक पात्र शेतकऱ्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे। आणि सरकारचा प्रयत्न असा आहे की खरीपाच्या हंगामात खते, बियाणे आणि शेतीच्या कामासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांना हा आर्थिक दिलासा वेळेवर मिळायला हवा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठी गती मिळणार आहे। आणि शेतकरी बांधवांनो, आता आपण पाहणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळणार आहेत। तर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग जिल्ह्याचे नाव वाचायला सुरुवात करत आहे। शेतकरी बांधवांनो, मी सर्वात आधी आपल्या जवळच्या शेतकरी बांधवांसाठी सांगतो। म्हणजेच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना EKYC मुळे हप्ता थांबवला गेला आहे, त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर EKYC पूर्ण करून घ्यावे आणि तुमचे 4000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी तयारी ठेवावी। आणि शेतकरी बांधवांनो, म्हणजेच अमरावती आणि बुलढाणा, चंद्रपूर या 3 जिल्ह्यांमध्ये सरकार लवकरात लवकर पैसे जमा करणार आहे आणि पालघर, नाशिक, नांदेड या 3 जिल्ह्यांमध्ये थोडंसं लेट होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, टेन्शन घ्यायचं नाही, तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणारच आहेत, पण थोडा वेळ लागू शकतो। शेतकरी मित्रांनो, रत्नागिरी, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग आणि सोलापूर या 4-5 जिल्ह्यांमध्ये पण पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि तिथल्या शेतकरी बांधवांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून 4000 रुपये जमा केले जाणार आहेत। आणि शेतकरी बांधवांनो, नागपूर, नांदेड आणि नाशिक, परभणी, पुणे या जिल्ह्यांमध्ये पण पैसे पाठवण्यास सुरुवात करायला आली आहे। म्हणजेच तिथल्या शेतकरी बांधवांनी आपले बँक खाते ऍक्टिव्ह ठेवायला असावे, तरच तुमच्या बँक खात्यात 4000 रुपये जमा केले जाणार आहेत। शेतकरी बांधवांनो,
मित्रांनो, जालना, कोल्हापूर, लातूर आणि मुंबई शहर आणि उपमुंबई शहर या जिल्ह्यामध्ये सरकारने म्हणजेच KYC आणि लँड सीडिंग पूर्ण करून घ्यायला सांगितले आहे. ते तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचं आहे, नाहीतर तुमचे 4000 रुपये बुडवू शकतात. शेतकरी बांधवांनो, अहमदनगर, औरंगाबाद आणि अमरावती, अकोला या 4 जिल्ह्यामध्ये पण सरकारने पैसे पाठवण्यास सुरुवात केली आहे. आणि शेतकरी बांधवांनो, तिथल्या शेतकरी बांधवांनी आपले बँक खाते ऍक्टिव्ह ठेवायला असावे, तरच तुमच्या बँक खात्यात 4000 रुपये जमा केले जाणार आहेत. शेतकरी बांधवांनो, तुम्ही विचार करत असाल की आपल्या जिल्ह्याचं नाव का येत नाही. शेतकरी बांधवांनो, ऐका, गडचिरोली आणि गोदावरी, हिंगोली, जळगाव या जिल्ह्यामध्ये पण तुमच्या खात्यात लवकरच पैसे जमा केले जातील. आणि रत्नागिरी म्हणजे जालना, कोल्हापूर आणि जे पण जिल्हे राहिले असतील त्यांच्यात पण पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला चिंता करण्याची गरज नाहीये. आणि शेतकरी बांधवांनो, वाशिम, यवतमाळ, कोल्हापूर, भंडारा आणि गडचिरोली म्हणजेच या जिल्ह्यामध्ये सरकार पैसे पाठवण्याचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. तिथल्या शेतकरी बांधवांच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा केले जाणार आहेत. शेतकरी बांधवांनो, आता येऊया एका मुख्य मुद्द्यावर, म्हणजे शेतकरी बांधवांनो, 2 हप्ते एकत्र मिळण्याची तर आनंदाची बातमी आहे, तितकीच तुम्हाला सतर्क राहण्याची पण गरज आहे. जर तुमच्या प्रोफाईल मध्ये किंवा बँक खात्यात काही तांत्रिक त्रुटी असेल तर सरकारकडून पैसे पाठवूनही ते तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत. म्हणूनच व्हिडिओचा हा भाग अतिशय काळजीपूर्वक पहा आणि लक्ष देऊन पहा. तुमचे 4000 रुपये थेट तुमच्या खात्यात येण्यासाठी तुम्हाला महा DBT नॅशनल पोर्टवर तुमचे खालील 3 गोष्टी यस असणे गरजेचे आहे, तरच तुमच्या बँक खात्यात 4000 रुपये जमा केले जाणार आहेत. नाहीतर तिकडून पैसे आले तरी तुमच्या बँक खात्यात 4000 रुपये येऊच शकत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे 3 कामे नक्की पूर्ण करून घ्यावीत. शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला लगेच सांगतो ते कोणते 3 काम आहेत. तुम्हाला सर्वात पहिलं तुमचे आधार सीडिंग म्हणजेच तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डाशी लिंक असले पाहिजे आणि त्याच्यावर मुख्य म्हणजेच ते DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी सक्रिय असायला हवे. बऱ्याचदा खाते चालू असते पण DBT बंद असल्यामुळे पैसे परत जातात. त्यामुळे हे ऑप्शन लवकरात लवकर चालू करून ठेवा. आणि दुसरं म्हणजे KYC म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचे PM किसान किंवा नमो शेतकरीची KYC अपूर्ण आहे त्यांचे हप्ते तात्पुरते रोखण्यात आले आहेत. आणि जवळच्या CSC केंद्रावर जाऊन बायोमेट्रिकद्वारे किंवा तुमच्या मोबाईलवर OTP टाकून तुमची KYC त्वरित पूर्ण करून घ्यायची आहे. ही KYC झाल्यानंतर आता लँड सीडिंग आहे, म्हणजेच तुमचा 7/12 म्हणजे जमिनीची नोंद डिजिटल पोर्टवर योग्य असणे गरजेचे आहे. जर स्टेटस तपासताना लँड सीडिंग समोर नो दिसत असेल तर तात्काळ तुमच्या गावातील तलाठी किंवा कृषी सहाय्यकाशी संपर्क साधून तुमच्या ह्या 3 गोष्टी ओके आहेत का तपासून घ्यायचा आहे. चला तर मग आता आपण पाहूया की घरात बसून तुमच्या मोबाईलवर तुम्ही तुमचे स्टेटस कसे तपासू शकता. माझ्या मागे स्क्रीनवर बघा आणि नक्की फॉलो करत राहा. शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगलमध्ये जाऊन महा DBT नॅशनल पोर्ट उघडायचं आहे आणि तिथे होम पेजवर तुम्हाला नमो शेतकरी योजना ओपन करायची आहे. नमो शेतकरी योजना ओपन केल्यानंतर खाली तुम्हाला लाभार्थी स्थिती हा नावाचा एक पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून आता तुमच्या समोर 2 पर्याय येतील. तिथे तुम्हाला मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर खाली तुम्हाला एक कॅप्चा कोड टाकायचा आहे. तो जसा आहे तसा भरून खाली गेट डेटा हे नाव दाबायचं आहे. ते दाबल्यानंतर खाली तुमच्या समोर तुमची संपूर्ण माहिती उघडेल. तिथे तुमचं नाव, बँक खात्यात आजपर्यंत मिळालेलं सर्व हप्त्याची सविस्तर यादी दिसेल. तिथे 9व्या आणि 10व्या हप्त्यासमोर काय स्टेटस दाखवत आहे हे नक्की तपासून घ्या. हे बरोबर असेल तर तुमच्या बँक खात्यात 4000 रुपये नक्कीच जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारकडून या 2 हप्त्याचा निधी वितरणाबाबत अधिकृत GR किंवा घोषणा जशी येईल तशी सर्वात आधी माहिती आपल्या चॅनलवर येणार आहे. तोपर्यंत तुम्ही तुमच्या बँक खात्याचे KYC आणि आधार लिंक नक्की तपासून ठेवा, तरच तुमच्या बँक खात्यात 4000 रुपये जमा केले जाणार आहेत. आणि तुम्हाला काय वाटतं, या ऑगस्ट महिन्यात राज्य सरकार 2 हप्ते एकत्र देणार का? आणि तुम्हाला तुमचा मागील हप्ता मिळाला होता का? तुमचे स्टेटस काय दाखवत आहे हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे संपर्कातील सर्व शेतकरी बांधवांना, नातेवाईकांना आणि तुमच्या गावातील WhatsApp ग्रुपवर नक्की शेअर करा. आणि मनापासून व्हिडिओला एक लाईक करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन अपडेट्स. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.